मंडळी, सत्तेसाठीचा राजकीय संघर्ष एक वेळ आपण समजू शकतो, पण आता हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर जाऊन पोहोचलाय. एकमेकांची उणीधुणी काढणं, जाहीर धमक्या देणं, खालच्या पातळीला जाऊन एकमेकांवर चिखलफेक करणं, शिवीगाळ, हाणामाऱ्या या किती कॉमन गोष्टी झाल्यात त्या आपण सर्वांनी पालिका निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी म्हणजेच 2 डिसेंबरला अनुभवलंय. बरं, या सगळ्यात कुणी कुणाची दिलगिरी व्यक्त केली का? एकमेकांची माफी मागितली का? तर अजिबात नाही. उलट त्यांच्यातील संघर्ष अधिक टोकदार बनला. पण एक काळ होता महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची उदाहरणं दिली जायची. आज आम्ही तुम्हाला असाच एक कधीही न विसरता येणारा किस्सा सांगणार आहोत, जो ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल आणि आपल्या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कशी होती याचा एक अंदाज येईल. तर मंडळी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आजही महाराष्ट्र सह्याद्री या नावाने ओळखतो. किंबहुना महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला ही म्हण सुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्याच कार्यकर्त्यांमुळे पुढे रूढ झाली. आज अनेक राजकीय पक्ष यशवंतरावांच्या विचारांचा वारसा जपत असल्याचा खोटा दावा करतात, पण यशवंतरावांचे विचार त्यांनी कधीच पायदळी तुडवलेत. म्हणूनच काय की राडा संस्कृती पुढे नेणाऱ्या आजच्या पुढाऱ्यांना यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे यांच्यातील नैतिकतेचा, नीतीचा तो किस्सा पुन्हा पुन्हा सांगावासा वाटतो. तर मंडळी, गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धामधुमीची. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झालाच पाहिजे म्हणून जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली होती. मोरारजी देसाई यांच्या सरकारनं रानटीपणानं हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. शेकडो जण हुतात्मा झाले, पण आंदोलन काही थांबलं नाही. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आचार्य अत्रे हे महान लेखक, पत्रकार, नाटककार, विडंबनकार तर होतेच, पण त्यांच्या वक्तृत्वाला तोड नव्हती. त्यांची तोप एकदा धडाडू लागली की भले भले विरोधक आडवे व्हायचे. त्यांची मतं ठळक होती. काँग्रेस ही मुंबईसह महाराष्ट्र होण्याच्या विरोधात आहे. पंतप्रधानांपासून ते राज्य पातळीवरील काँग्रेस नेते हे महाराष्ट्रद्रोही आहेत, असं त्यांचं थेट म्हणणं असायचं. आचार्य अत्रे यांनी त्यावेळी द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या यशवंतरावांना आपल्या मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून चांगलंच धारेवर धरलं होतं. तेव्हा एका पत्रकाराने यशवंतरावांना अत्रे तुमच्यावर वारंवार टीका करतात, त्यावर काय सांगाल, असा प्रश्न विचारला. तेव्हा यशवंतराव म्हणाले की मी मराठा वृत्तपत्र वाचत नाही. मग काय, आचार्य अत्रेंनी यशवंतरावांना चांगलंच टार्गेट केलं. दुसऱ्या दिवशीच्या अग्रलेखाचा मथळा होता निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा. मंडळी, यशवंतराव चव्हाण यांना अपत्य नव्हतं आणि त्यावर अत्रे यांनी पातळी सोडून टीका केली. हा अग्रलेख त्यावेळी खूप गाजला. राज्यभरातून प्रतिक्रिया आल्या, पण सगळ्यांचं लक्ष होतं की आता यावर यशवंतराव काय उत्तर देणार. पण यशवंतराव चव्हाण यांनी आपला संयम सोडला नाही. त्यांनी अत्रेंना जे उत्तर दिलं ते अंगावर काटा आणणार आहे आणि डोळ्यात पाणी आणणार होतं. काय होतं ते उत्तर? तर यशवंतरावांनी अत्रेंना फोन लावला आणि म्हणाले, अत्रे साहेब, तुम्ही मला निपुत्रिक म्हणता, पण अहो मी निपुत्रिक नाही. चले जाव चळवळी वेळी मला अटक करण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही, त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला. त्यांनी वेणूच्या पोटावर काठीनं मारलं. या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला. तसंच गर्भाशयाला देखील दुखापत झाली आणि त्यामुळे पुन्हा मूल होण्यास आम्हाला अडचण आली. मंडळी, आचार्य अत्रे यांना हे उत्तर ऐकून धक्काच बसला, कारण इतकी मोठी वैयक्तिक वेदना यशवंतरावांनी फार संयमानं सांगितली होती. त्यांच्या शब्दात ना कुठला राग होता, ना कोणते अपशब्द होते. आपल्या हातून खूप मोठी चूक झाल्याचं अत्रेंच्या लक्षात आलं. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता यशवंतरावांची माफी मागितली. शिवाय यशवंतरावांच्या घरी जाऊन वेणुताई समोर देखील पश्चाताप व्यक्त केला. वेणुताई सुद्धा त्यावेळी प्रेमानं म्हणाल्या होत्या की भाऊ, त्या निमित्ताने तरी घरी आलात. हे शब्द ऐकून तर अत्रेंच्या डोळ्यात आपसुकच पाणी आलं होतं. वेणुताई आणि यशवंतरावांनी हसत मुखानं अत्रेंना माफ केलं, पण तरीही पुढच्या कित्येक जाहीर सभांमध्ये अत्रे यशवंतरावांची माफी मागत राहिले. मंडळी, ही घटना आजच्या पुढाऱ्यांना शिकवते की मोठेपणा हा सत्तेत नसतो, तर संयम, क्षमा आणि विशाल मनात असतो. पण आजची राजकीय भाषा पाहिली तर सगळं काही नेमकं या उलट घडताना दिसतं. पण असो, मन हेलावून टाकणारी ही घटना केवळ राजकारणीच नाही, तर प्रत्येक व्यक्तींसाठी आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा आदर्श आहे. आता ज्यानं त्यानं त्या घटनेतून योग्य ती शिकवण घ्यावी. बाकी या व्हिडिओ बद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय, कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.